नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सोप्या पद्धतीने ऊस लागवड कशाप्रकारे केली जाते. मित्रांनो, सगळ्यात आधी ऊस तोडून घेतल्याच्या नंतर आपल्याला तो खंडून घ्यायचा आहे. तर खंडून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याची खंडणी केली जाते. असे बारीक बारीक तुकड्यांमध्ये तोडून जी ऊसाची मित्रांनो तुम्ही ते बघू शकता आपण बारीक बारीक तुकड्यांमध्ये ऊसाची आपण खंडणी करून घे. शेतकरी मित्रांनो, जेवढं होईल तेवढं छोट्या पद्धतीने तुम्ही तो ऊस तोडून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही जी ऊस लागवड करणार आहे ती एकदम सोप्या पद्धतीने करू शकाल. तर तुम्ही बघू शकता आपण ऊसाची कशा प्रकारे खंडणी केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण हे 5 एकर ऊस लागवडीसाठी शेत तयार केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपण कशा प्रकारे इथे बेड वगैरे वडून घेतलेले आहेत. चला तर शेतकरी मित्रांनो, आता वळूयात ऊस लागवडीकडे. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपण शेतामध्ये ट्रॅक्टर घातलेला आहे आणि शेतामध्ये जे आपण खांडलेला ऊस आहे तो आपण अशा प्रकारे शेतात फेकलेला आहे, जेणेकरून आपल्याला ऊस लागवडीसाठी सोप्या पद्धतीने आपण ऊस लागवड करू शकतो. आणि त्याच्यानंतर फेकलेला जो ऊस आहे तो बेडवरती बघू शकता तुम्ही स्क्रीनवर, अशा प्रकारे आपण बेडवरती टाकायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण सगळ्या बेडवरती जे आहे ऊस हातरलेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे सगळ्या बेडवर हातरलेला आहे. आता आपण बघूयात की ऊसाची लागवड कशा प्रकारे केली जाते. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात आधी जे बेड आहेत, बेडमध्ये सगळ्यात आधी पाणी सोडून घ्यायचं आहे आणि पाणी सोडून घेतल्याच्या नंतर पाणी कडीला गेल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे पायाने ऊस सुकून घ्यायचा आहे, जेणेकरून तो एकदम खोल गेला पाहिजे. कारण की जेवढा जास्त खोल जाईल तेवढंच ऊस चांगल्या प्रकारे येईल.